संत नामदेव महाराज या अभंगामध्ये काय म्हणतात, घाली लोटांगण वंदीन चरणा डोळ्यानं पाहिलं रूप दिवस. नामदेव महाराज विचार करायला लागले, म्हणे यार लिहिलाय अभंग पण कशासाठी लिहिलाय? देवाच्या नामस्मरणाकरता लिहिलाय, देवासाठी लिहिलाय हो, दुसऱ्या कोणासाठी नाही. फक्त त्याच्याशी एक रूप होणं गरजेचं आहे, मला त्याच्याशी वंदन करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी हा अट्टहास केलेला इतका मोठा, मला दुसऱ्याची काय गरज? इतकं सोपं आहे का? आणि आपण ज्याच्यासाठी अट्टहास करता, तुम्ही रात्रंदिवस, हा एक प्रकारे आरतीचा आपलं म्हणतो घाली लोटांगण वंदीन चरण. आरती झाल्यावर प्रत्येकाला हा अभंग पाठ आहे, पण आरतीचा त्या अभंगाचा जास्त संबंध नाहीये बरं का. आता तो एक परंपरागत लावला गेला, घाली लोटांगण, कोणाची आरती झाली की घाली लोटांगण. हा पण तुम्हाला असं वाटलं हे आरतीच्या शेवटचं कडवं आहे का? काय नाही, आरतीच्या शेवटचं कडवं नाहीये. ते एक नामदेव महाराजाचा अभंग आहे, बाबा देवाशी शरण जाण्याचा. कसं जायचंय? लोटांगण घालायचं. तुम्ही कोणाला लोटांगण घालताय महाराज? तुम्ही आता आपल्या गणपती बाप्पाला लोटांगण घालताय, मनोभावे पूजा करताय. कोणाची? आपल्या गणपती बाप्पाची. जशी सापडेल तशी पूजा करण्याचा प्रयत्न तुम्ही गणपती बाप्पासाठी करताय. एवढं सोपं नाही हो. गणपती बाप्पा म्हणल्याच्या नंतर महाराज, ज्याला 64 कला आहे, ज्याला 64 कलाचं ज्ञान आहे, असं एक व्यक्तिमत्व भगवंत आहे, ते म्हणजे गणपती बाप्पा आहे. कारण की सगळ्यांकडे वेगवेगळ्या कला आहेत, पण एवढ्या 64 कला नाहीये. 64 कला म्हणजे तुम्हाला 2-4 कला सांगतो. आपण जे इथं बसलोय ना, हे वादनाची कला करताय, हे गायनाची कला करताय, मी बोलण्याची कला करताय, लुक्यात मी ओनली ही पाहण्याची कला करताय, कोणी टाळ वाजवण्याची करताय. ही जी कला आहे यामध्ये आलेख्य आणि आलेख्यम नावाच्या 2 कला आहेत. त्या गणपती बाप्पाला लिखाण कामामध्ये कोणताही महात्मा असू द्या, दॅट इज रायटिंग इपिक महाकाव्य, बट रायटर ओनली गणपती बाप्पा. अरे कितीही मोठा ऋषी असू द्या, महर्षी असू द्या, वेद असू द्या, कोणताही ऋषी असू द्या, पहिले लिखाण कामाची पूजा केली जाते गणपती बाप्पाची. विठाला कोणाकोण गणपती बाप्पाला पहिले पाचारण केलं जाते. बाबा गणपती बाप्पा, अरे असा असा ग्रंथ लिहिण्याचं काम सुरू केलं जाते, पण लिखाण काम जमणार नाहीये. मला सांगणं सोपं आहे, पण लिखाण काम अवघड आहे. मग कितीतरी ओव्या लिहाव्या लागतात, कितीतरी अभंग लिहावा लागतात, कितीतरी ग्रंथ संपदा लिहावं लागतील, कितीतरी स्वाध्याय लिहावं लागतात, कितीतरी स्कंद लिहावं लागतात, कितीतरी ओवी लिहावं लागतील, मग कितीतरी चरण लिहावं लागतं. हे लिहिण्याचं काम गणपती बाप्पाने केलेलं आहे महाराज. इतकं सोपं नाही हो. म्हणजे आराध्य दैवत जरी म्हणलं, आणि एक विशेष म्हणजे सगळ्या देवांच्या पुढं देव म्हणजे गणपती बाप्पा देव. तुम्हाला असं वाटतं अरे वडिलांच्या लग्नात कोणी असते का? अजिबात नाही. पण हा देव बाप्पा गणपती बाप्पा लग्नात, देवाच्या महादेवाच्या लग्नात सुद्धा. पण एवढंच नाही, एकदा विष्णूच्या लग्नात निघालं महाराज, विष्णूचं लग्न लागणार आणि आपले गणपती बाप्पा हळूहळू हळूहळू त्या मूर्तीवर बसले आणि हळूहळू चालले. ही बाकीची मंडळी म्हणायला लागली, काय या गणपती बाप्पाच्या पायाला कधी जायचं ते विष्णूचं लग्न? हा विष्णू, मोठे विष्णू बरं का, पालनहार, कधी लग्न लागायचं? सगळे मंडळी जेवून बसायचे, सगळं व्हायचं आणि याच्या पायाला काही जायचं. याला की मागं टाकलं, बाकीचे ओव्हरटेक करायला लागले. गणपती बाप्पा पाठीमागं पाठीमागं, सगळे जेवण निघून गेले. आता निघून तिथं गेले, गणपती बाप्पा थोडा राग आला, म्हणजे असं आहे का, अरे जिथं चाललोय माझ्यापासून सुरुवात, तुम्ही सगळे पुढे गेले का? बरं, तिथं गेले. आणि तिथं गेल्यानंतर पहिले विष्णू भगवंताने विचारलं, तुम्ही गणपती बाप्पाला आणलं का? आणलं. हो म्हणे आणलं. ते काय ते मुस्कावर यंत्र आले चालू, हळूहळू हळू त्याच्या पावला ठेवी येतं म्हणे. अरे बाबा आता कसं सांगावं तुम्हाला, तेच अध्यक्ष आहेत आजच्या कार्यक्रमाचे आणि तुम्ही त्यांना पाठीमागे ठेवायचे. मग म्हणे त्या बाजूला बाजूला, आणि मग गणपती बाप्पाला पुढे आणलं. गणपती म्हणे बेटे हो, तुम्ही माझ्या पुढे नाही, तुम्ही माझ्या मागचे, तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे विषय सांगायचं झाला महाराज, सगळ्या देवाच्या आधी देव गणपती बाप्पा काय, ज्याच्याकडे नम्रता आहे, ज्याच्याकडे 64 कला आहे, ज्याच्याकडे गंधर्व गायन सगळे प्रकार ज्या भगवंताला येतात, ते भगवंत म्हणजे माझा गणपती बाप्पा. विठाला गणपती बाप्पाकडून काय काय शिकण्यासारखे? अहो भरपूर काही, हो भरपूर काही शिकण्यासारखे महाराज. तुम्ही म्हणता आता बरं मला सांगा, गणपती बाप्पाचं तोंड किती वाकडे तिकडे? आता कोणाचं तोंड आहे देव असते पाहता? हत्तीचं तोंड आहे. आता मला सांगा, कोणत्या आईला असं वाटेल गणपती बाप्पा सारखाच आपल्याला मिळावं, पुत्र प्राप्त व्हावं? कोणत्याच आईला नाही वाटणार. कोणती आई आली तर म्हणत नाहीये तुझ्यासारखा पोरगा दे म्हणून, बाप्पा नको, तुझ्यासारखा पोरगा नको, हा तुझ्यापेक्षा चांगला दे, पण तुझ्यासारखा पोरगा आज सुद्धा एखादी मायमावली येऊन म्हणणारच नाही महाराज. मग हे पहिलं शिकायचंय देवाकडून
गणपती बाप्पा कोण किंवा गणपती बाप्पा म्हणतात अरे दॅट इज अ सॅक्रिफाईस इन द लाईफ. अरे जीवनामध्ये त्याग करायला शिका. म्हणजे का बाबा माझं तोंड जरी वाकडं तिकडे तर मी येणाऱ्या लोकांना सांगतो तुझा चेहरा काळा आहे ना भिवू नको, तू गोरा आहे ना घाबरू नको, तू अपंगत्व आहे ना घाबरू नको. अरे मी पाय माझी अवस्था पाय कसं वाकडं तिकडे तोंड रे. आणि आपल्याला सरळ दात दिले, सरळ तोंड दिलं, सरळ नाक दिलंय, तरी आपण जेवताना वाकडे तिकडे बसतो. मग गणपती बाप्पान कसं खायचं. पण गणपती बाप्पा चार माणसासाठी सांगतात अरे माझ्या तोंडाकडे पाय आणि समाधान मान. जरी काळा असेल ना राहू दे, गोड आहे ना अभिमान करू नको. ही अवस्था कोणाकोण गणपती बाप्पा कोण. एकाने म्हणलं का हो महाराज गणपती बाप्पाचे एवढे कान. अरे बाबा ते कान याच्यासाठी येतं बारीकातली बारीक गोष्ट ऐकायची असेल ती गणपती बाप्पा कोण. पुढं काय करायला ना हे त्याला इथं बसले कळतंय गावात काय चर्चा चालू आहे हे इथं कळते. एवढे मोठे कान कोणाचे तर गणपती बाप्पाचे मोठे कान असल्याचा हा फायदा. एकाने विचारलं गणपती बाप्पाचे डोळे बारीक काय म्हणायला लागलं गणपती बाप्पाचे डोळे बारीक यासाठी आहेत की दूरदृष्टीचं जर पाहायचं असेल तर महाराज आपल्याला डोळे बारीक करावे लागतात. ते म्हणतात कसं जेव्हा उन्हाळा असतो उन्हाळ्याच्या ज्या झळा असतात ना झळा त्या आपल्याला त्रासदायक आपले डोळे ऑलरेडी बारीक आणि तसं नाही दिसलं तर महाराज आपण असं हात घेऊन पाहतो निढळावरी हात जेवणी पाहे माझा जगजेची आपण असं हात घेऊन पाहतो. महाराज विषय सांगायचा झाला तर बारीक डोळे करून पाहावं लागतं. तसं गणपती बाप्पा प्रत्येक भक्ताकडे पाहतोय ना हा बारीक डोळे करून पाहतोय. का पाहतोय त्याचं दुःख पाहतोय, त्याचं दारिद्र्य पाहतोय. अरे त्याच्यात असलेला कमीपणा पाहण्याचं काम करतोय. का कारण ते नष्ट करायचं असतं, दारिद्र्य नष्ट करायचं असतं, गरिबी नष्ट करायची असती. म्हणजे त्या पाठीमागचा सिद्धांत सांगायचा झाला महाराज तर गणपती बाप्पा याच्या पुढे एक महत्वाचं बाबा गणपती बाप्पाची ढेरी लई मोठी हो. ढेरी लई मोठी म्हणजे खायचंच काम करते का गणपती बाप्पा. नाही अरे जगाचे दुःख गणपती बाप्पा आपल्या पोटात साठवण्याचं काम करतात म्हणून ढेरी मोठी आहे महाराज. अजून नाही हो ढेरी मोठी काय आहे दुःख साठवण्याची ताकद आपल्या याच्यामध्ये असते. खायची ताकद नाही. गणपती बाप्पा मिष्टान्न खातात. कोणतं खातात महाराज मोदक खातात. मोदक का खातात महाराज कारण मोदक वरतून जरी साधारण दिसायला असला त्याच्या आतमध्ये गोड पदार्थ असतो. म्हणजे वरतून तुम्ही कसे आहेत महाराज यावर लोकांचं लक्ष नाहीये. वरतून तुम्ही कसे दिसता याचाही विचार केला जात नाही. पण अंतर्मोठी भाव तुमचा अंतःकरणाचा भाव आहे. आज तुमची मधुर वाणी आहे. गोडी घेण्याचं काम करतोय महाराज. हा गोडवा प्रत्येकाकडे असला पाहिजे. प्रत्येक व्यक्तिमत्वात गोडवा असला पाहिजे. तुमच्या रूपाला कोणाला गरज नाही महाराज. कोणाला नाही गरज रूपाची. अरे एवढा मोठा सुंदर रूप जगाचा मालक आपल्या समोर असताना आपण कोणाचं रूप पाहणार अजिबात नाही. परंतु त्या रूपाच्या पाठीमागं गोडवा तसा असला पाहिजे. बरं का आणि माणसानं ठीक आहे ना. आता येतावकाशामध्ये येता वेळेमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी सोबत होतो. बऱ्याच ठिकाणी आपण सोबत कीर्तन केले बऱ्याच ठिकाणी. परंतु काय असलं पाहिजे माहिती का आपल्याला आपल्या व्यक्तीबद्दल आवड असली पाहिजे. प्रेम भाव असला पाहिजे करण्यात असला पाहिजे. आणि काही नाही महाराज ज्याचं प्रारब्ध आहे त्याला ते भेटतच. तुम्ही एखाद्याला ओढण्याचा प्रयत्न करा आणि तो पैसे पुढे जातो मिळणारच नाही. लोक म्हणते याला काहीच येत नव्हतं. लोक म्हणते याला काहीच येत नव्हतं. हे काही एवढं पुढे गेलो. कधी एवढा मोठा कीर्तनकार झाला. कधी विचार कधी एवढा मोठा मृदंगाचार्य झाला. कधी एवढा मोठा गायनाचार्य झाला. लोक म्हणतात पण काय होतं अहो धन मान याला हे तो प्रारब्ध आहे. अन्नमान धन
प्रार्थना मिळणारच आहे महाराज, त्याच्यात कोणालाही काही शंका नाहीये. आणि आपण कितीतरी हे केलं महाराज, कोणाच्या शब्दाचा विचार केला महाराज, नाही बाबा कोणाचं काय व्हावं कोणाचं काय व्हावं ते कधीच होत नसतं महाराज. का होत नसतं महाराज? त्यासाठी आपलं काही ते हे लागलं, त्याग लागेल ना, त्याच्या पाठीमागे आपली तपस्या लागेल. पहिले लोक म्हणायचे, पहिले लोक बोलल्यावर खरं का होत होतं? ऋषी मुनी बोलले की बाबा तुला जा असं होईल, तर असं का होत होतं? याच्या पाठीमागे महाराज त्यांचं तप होतं ना. एखाद्याला म्हणले बाबा तुझं असं होईल तर तसं व्हायचं का होतं? तप होतं त्याच्या पाठीमागे. आज आपण कितीही कीर्तन करा, कितीही गायन, कितीही काम चांगलं करा, ग्रंथ वाचा, काही आपल्या शब्दात ताकद नाही महाराज. का ताकद नाही? वय नाम जीर्ण आणि कृष्णा नाम न जीर्ण आहे. आपण या मोह मायात अडकले. आपल्याकडे आहे का एखाद्या डोंगर माळावर जाऊन बसेल ताकद? नाही महाराज. आपल्याकडे ती त्याग नसल्यामुळं आपल्या शब्दात ताकद नाही. मग ती त्या लोकांच्या शब्दात ताकद होती. का होती? कारण त्यांनी अख्खं जीवनामध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये पूर्ण त्यागाची प्रवृत्ती निर्माण केली होती, म्हणून त्यांच्या शब्दामध्ये ताकद आहे. आज बरेच वेळेस म्हणते का चांगले माणूस होता, कसं काय केला? असा माणूस होता, कीर्तन करत होता, सगळ्या गोष्टी करत होता, मग का केला? का केलं नाही हो महाराज? तिचं प्रारब्धच असो. इथं या व्यासपीठावर म्हणा किंवा कुठल्याही व्यासपीठावर म्हणा, एखादा व्यक्ती बोलू लागला किंवा मोठा झाला म्हणजे तो मोठा नाही होत, की त्याच्याकडे एक बोलण्याची कौशल्य आली, एक शैली आली, ते भगवंताचा, माता सरस्वतीचा आशीर्वाद थोडक्यात प्राप्त झाला. पण पाठीमागे असलेलं प्रारब्ध कधी चुकणार नाही, हे तुम्हाला कुठं ना कुठं तरी फेडावंच लागेल. बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं महाराज. म्हणून प्रारब्धाकडे विचार करायचा नाही, आपल्या कर्माचा विचार करायचा महाराज. सतत कर्म करत राहा. देवाची पूजा करणारी माणसं सुद्धा जातात, परंतु ज्याचे कर्म चांगले असतात ते कधी जात नसतात. म्हणून कर्म एवढे महत्वाचे. तुम्हाला जगाच्या मालकाला स्वतःच्या पाठीमागे खेळण्याची ताकद कर्मामध्ये, बरोबर? जगाच्या मालकाला घरी आणण्याची ताकद सुद्धा जगाच्या मालकाला कुणाकडे संताकडून. मला काय केलं? एक कानडी भाषेत थोडक्यात अभंग आहे बघा. आकानी केले चिकन मातो, कुरळे धनिगे मरुळा देणे, चलवाने चलवाने पंढरी रायात चलवाने, यल्ले दोरे कन्ने यल्ले भरणे, पुंडलिकाने भक्ती के बंदा, बाप रुक्मा देऊ ठरूने, चलवाने चलवाने पंढरी रायात चलवाने. बाबा त्याला बनवण्याची ताकद माझ्या कोणाची? विठ्ठल पांडुरंगाला बनवण्याची ताकद माझ्या पुंडलिकामध्ये होती. आणि एवढी ताकद होती की पुंडलिकाने सांगावं देवा इथं उभा आहे, देवा तिथं उभं राहायचं काम पडलं. म्हणजे संतात एवढी ताकद होती महाराज, एवढं ऐश्वर होतं संतांमध्ये आणि शब्दात ताकद होती. काय ताकद होती? त्यांनी त्यागाची भूमिका केली होती. विठा विठा तुम्ही माणसाने कोणता त्याग केला हो पुंडलिक दादांना? पुंडलिक महाराजांचा विचार केला महाराज, एवढा त्याग केला. रात्रंदिवस आपल्या आई वडिलांची सेवा केली, एवढी सेवा केली. जगाच्या मालकाचा निरोप केला. अरे पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचा निरोप आलाय, पुंडलिक महाराज भेटायला जा ना पंढरपूरला, एकदा जा भेटायला. मी आणि पंढरपूरला? अरे हो बाबा तुम्हालाच निरोप आलाय. म्हणे जमणार नाही. कसं काय जमणार नाही? म्हणे अहो जगाच्या मालकाने निरोप पाठवलाय तुम्हाला, तुम्ही नाही म्हणता खुशात. हो म्हणे मी जाणार नाही. मग तुम्ही असं करायले तरी काय बाबा, चला तुम्ही काय काम करायले? नाही म्हणे मी ना फक्त माझ्या आई वडिलांची सेवा करतोय आणि मी काही तिकडे जाणार नाही. अरे कसं काय शक्य? म्हणे जा म्हणे तुम्ही. देवाला परत रिटर्न निरोप केला आणि सांगायला लागले अहो तुम्ही ज्या पुंडलिकाकडे पाठवलं होतं ते काय संत आहे म्हणे, आम्ही सांगितलं म्हणे 2-2, 3-3 वेळा जगाच्या मालकान बोलवलंय, जगाच्या मालकान बोलवलंय, तरी तू यायला तयार नाही. बरं म्हणे असं आहे का? दुसऱ्यांदा निरोप पाठवला. अहो जगाचे मालक पंढरीशी पांडुरंग परमात्मा तुमची आठवण करताय, पुंडलिक महाराज तुम्ही एकदा तर भेटून या. बरं म्हणे भेटून या म्हणले. मग भेटून या म्हणल्यानंतर या मत घ्यायला असं वाटलं आता पुंडलिक महाराज खरंच भेटायला जातात गडात, चला आपलं काम झालं. परंतु परत काही दिवस लोटले, परत पुंडलिक महाराज काही आले नाही. मग आता जगाच्या मालकाला असं वाटलं नाही गडा काहीतरी आपल्या पुंडलिकावर काहीतरी संकट आले, काहीतरी अडचणीत असलं पाहिजे आपला पुंडलिक. म्हणून जगाचा मालकच धर्मजर करत 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 एखादं दुसरं रूप घेत, कारण एवढं सोपं नाही ना त्या रूपात यायचं म्हणजे तिथंच लाईन लागायची. आजकाल कुठं लाईन लागते महाराज? अहो एवढी अवघड अवस्था झालेली. आता हे महादेवाला पाणी घालणारे बाप रे बाप, महादेवाला सर्दी व्हायची महाराज, काय सांगा तुम्हाला. आता आम्ही संभाजीनगर राहतोय, ज्याला जसा टाइम भेटल ते पाहिजे, रात्र आहे का दिवस आहे, ते ड्युटीवर आलं तरी कामात घेऊन जाते आणि देवावर पाणी टाकते. आमच्या तिथल्या महादेवाच्या पिंडीला मला खड्डे पडलं, काय झालं एवढं पाणी टाकायला लोक रात्र दिवस.
काय विचारच करणं काय चाललंय काय नाही. बरं तुमच्या पाण्याने त्याला काही फरक नाही पडायचा. मला हे म्हणते तो गंगा घेऊन फिरतो तुमच्या पाण्याने काय होणार आहे हो. परंतु मग काही भक्तीचं काही टाइम टेबल असतो का नाही. 4 वाजता कोणी उठत नाही. हा शेअर 4 वाजता नाही 8-9 वाजे. मग रात्री तुम्ही आम्हाला 12 वाजेवर जरी पूजा सांगितली ना तरी आम्ही करायला तयार आहे. त्याबरोबर पुंडलिक महाराज म्हणायला लागले जगाचा मालक म्हणायला लागला आता कोणातरी साध्या रूपात जाऊ म्हणे आपण. आणि साधं रूप घेत घेत मजल दर मजल पुंडलिकाच्या दारापर्यंत आल्याच्या नंतर महाराज तिथं काय पाणी पाऊस पडायला लागला काशीत आपल्यासारखं. आणि आवाज दिला म्हणे अहो पुंडलिक दादा कोणी म्हणे. पुंडलिक दादा म्हणे कोणी बाबा. अरे म्हणे मी आहे बाबा गती भरता प्रभू साक्ष निवासम शरणम श्रोत परवणितान विधानम बीजमय्यम. अरे म्या बोलविता वेद बोले आणि म्या चालविता सूर्य चाले म्या हलविता प्राण आले सो जगाचे चालिता मी आहे. अरे याला वाटलं हे काय स्वतःची पुढे शंका करायला लागले हे काय बरोबर नाही वाटलं. हा थांबा मग म्हणे बाहेर. मला वाटलं एवढं सांगितलं जगाचा मालिक म्हणायला लागला एवढं सांगितलं परत बाहेर थांबा. अरे असं कसं पुंडलिक दादा असं काय म्हणताय तुम्ही. अरे बरं ठीक आहे म्हणे आता जिकून तिकून पाणी घुसायला लागलं पाया खाली म्हणे इथं तर काही सांगा म्हणे. नाही म्हणे एक काम करा मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय तुम्हाला एक वीट फेकतो म्हणे आणि त्या वीटवर उभं राहा. बघा संत पुंडलिकानं वीट फेकली महाराज. आणि वीट फेकल्याच्या नंतर महाराज माझ्या जगाच्या मालकानं एवढा शब्द पाळला हो एवढा शब्द पाळला हो आज कोणी शब्द पाळू शकत नाही महाराज. 28 युगे विटेवर उभा माझा जगाचा मालक आज पुंडलिकाच्या दरबारात आला ना 28 युग वर्ष नाही 2 वर्ष महिने वगैरे नाही 28 युग उभं करायचं काम पूर्ण केलं असं महाराज संतांनी केलंय. अहो काय संतांचा महिमा महाराज काय संतांचा महिमा वर्म वारंवार. अहो किती तुम्ही त्याची प्रशंसा करा महाराज तरी संतांच्या बाबतीत कमीचे महाराज. काय त्यागाची प्रवृत्ती लागते हो महाराज एवढं सोपं नाही. कितीतरी संत बघा आपल्या विदर्भामध्ये बघा संत महाराज जेवढे बघसान तेवढे त्यागावर प्रवृत्तीचे संत आपल्याकडे एक बी संत नाही महाराज. ज्या ठिकाणी संत गजानन महाराजांचा विचार करा हो एका टायमाला लोकांनी जेवण नाही दिलं. हा एका टायमाला काय चांगलं जेवण द्यायचं तर खराब जेवण दिलं. गोड मिष्टान्न द्यायचं तर ठेसा दिला. पाणी द्यायचं तर गरम पाणी दिलं. म्हणजे एवढ्या अवस्थेमध्ये असताना सुद्धा आपण एक विचार करा ते संत गजानन महाराज आज 5 गाव दत्त घेऊन गाव जेव घालतात साधी गोष्ट आहे. पण एवढंच नाही काय सेवा काय भाव आहे महाराज संत गजानन महाराज समोरचा विचार केला तर अहो एखादी डोळ्यात घालायला कचरा सुद्धा सापडत नाही तुम्हाला तिथे गेल्यावर काय भक्ती आहे. मग विचार करा काय झालं महाराज संत गजानन महाराज ही त्यागाची प्रवृत्ती आहे. एवढा मोठ्या प्रमाणात त्याग केला. आपल्या सभोवताली महाराज संत आसूबाबा महाराज येतात. आसूबाबा महाराजाचा विचार करा काय काय दिलं काय हो काय होतं. परंतु आज कोटी रुपयाचं मंदिर उभं झालं त्या बाबाच्या नावाखाली. ही त्यागाची भूमिका आहे त्यागाची कर्मभूमी आहे. त्याच्यानंतर आपले मारुती महाराज तिकडे महाराज विधेयी वस्त्र विधेयी महाराज शरीरात विधेयी शरीरावर बांधणी आहे. अजून काय येतात आपण कोण्या अवस्थेत आहे कोण्या अवस्थेत खाण्यापिण्याचा प्रश्न नाही. काय खातो आम्ही कसं लागते काय लागते अहो विचारत नाही आम्ही काय अन्न खातोय कोणतं जेवण करतोय. तरी सुद्धा एवढं श्रेष्ठत्व प्राप्त झालं महाराज. आज लांबून लांबून लोक दर्शनाला येतात. लांबून लांबून दर्शनाला
जवळपास जरी असलं काय झालं महाराज, फक्त आणि फक्त त्यागाची भूमिका असते. विठाला महाराज नामदेव महाराज ते सांगायला लागले, बाबा अहो जीवनामध्ये भक्ती करणं लय महत्वाचं आहे आणि भक्तीच्या बळावर भक्तीच्या जोरावर माणसाला भगवंतापर्यंत प्राप्त करता येतं. भगवंत सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे प्राप्त करता येतो. अहो महाराज संत नामदेव महाराजाचा विचार केला तर संत नामदेव महाराज एकच नाही महाराज, अहो कशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व जीवन होतं बघा. रात्री शिवी दिवसा शिवी कात्री गज दोरा अवघा मांडीला पसारा. हे गज दोरा पसारा मांडीला हे नाम म्हणे शिवी विठोबाचे अंग. नाम म्हणे शिवी विठोबाचे अंग. अहो शिवायचं काम होतं नामदेव महाराज शिंपी समाजाचे. शिवी म्हणजे शिवी नाही, शिवायचं काम करा, रात्रंदिवस शिवायचं काम करायचं महाराज. आणि संसार जाळ्यात होता, पसारा मांडलेला होता. आणि एवढंच नाही तर माझ्या नामदेव महाराजांनी कपडे शिवावे आणि जगाच्या मालकाला ते परिधान करावे महाराज. ताकद होती नामदेव महाराजांना. मज मना लाडके तुम्ही संत, मी असे पामर, मी असे पामर. तुम्ही लाडके संत म्हणताय मला, पण मी पामर आहे हो, मला लाडके संत म्हणू नका. जगाच्या मालकाशी बोलता बोलता म्हणायला लागले, देवा अरे मी तू ज्या ज्या ठिकाणी दिसतील ना मी त्या ठिकाणी लांबून तुझी पूजाच करणार नाही तर मी काय करेन. अभंगाचं वंदीन चरण लांबून दर्शन नाही घ्यायचो. माणूस लोटांगण कधी घालते माहिती का, सगळ्या इच्छा संपूर्ण झाल्या का लोटांगण घालतो. बस आलो बाबा तुझ्या दाराशी एकदा, आलो तुझ्या चरणाशी एकदा, बस
आणि भाव तसा असा बस लोटांगण घालायचं, सर्व पाहून घेईन गणपती बाप्पा. पण फक्त अहम भाव काढून टाकायचा, मनामध्ये असलेला द्वेष काढून टाकायचा, अंतकरणात दुसऱ्या कपट भावना असतील काढून टाकायच्या. एकदा लोटांगण घाला, पहा गणपती बाप्पा पाहतो पर्यंत. एकदा बघा, तुम्ही म्हणसान मला तुम्ही स्टेजवर उभे राहिले म्हणजे काही सांगसान का नाही, अनुभवाचे बोल सांगतो. बघा एकदा अंतकरणामध्ये फक्त खाली अंतकरणाचा द्वेष काढून एकदा लोटांगण घाला. जर नाही गणपती बाप्पा पावला ना डबल कीर्तन नाही करणार. विठाला त्यासाठी महाराज देव म्हणजे एवढं सोपं नाही हो. देवाची भूमिका इतकी सोपी समजू नका तुम्ही. देव जरी आपला असला, देवाला सुद्धा काय करावं लागतं, कर्मातून जावं लागतं. देवाला सुद्धा त्याचे द्वेष नाही स्वीकारावं लागतं, तेव्हा त्याला देव पण येत असतं. एवढं सोपं आहे का? विचार करा, एखादी मूर्ती घडवणारा असेल तेव्हा पारून ठोकून 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 त्या मूर्तीला आकार देण्याचं काम करतो. एवढं सोपं नाही. बरेच फुलं पडलेले होते महाराज, असे महाराज लोक आले, कोणी आले, खाली पडलेले फुलं असायचे, त्याच्यावर कोणी पाय देऊन जायचं, कोणी पाय देऊन जायचं. मग ती खाली पडलेले फुलं काय करायचे, देवाच्या गळ्यात असलेल्या फुलांकडे पाहायचे. आता इथे बाबाच्या गळ्यात कसा हार आहे, तसे या खाली पडलेले फुलं बाबांच्या गळ्यात हारांच्या फुलाकडे पाहत होते. आणि ते प्रश्न करायला लागले, हे फुलं प्रश्न करायला लागले. अरे म्हणे काय कमाल आहे म्हणे, हे खाली पडलेले फुलं म्हणायला लागले, काय कमाल आहे म्हणे, सांगा बरं. आम्ही लोकांच्या पायाखाली तुडवायला लागलो, कोणी बसायला लागला आमच्यावर, कोणी पायात तुडवायले, आणि तुम्ही म्हणे देवाच्या गळ्यात आणि आम्ही लोकांच्या पायाखाली, असं कसं काय म्हणे. तेव्हा गळ्यात जे फुलं होते ते फुलं त्या पायाखाली पडणाऱ्या फुलांना बोलायला लागले. आणि म्हणे दादा तसं नाही म्हणे ते. मग कसं आहे म्हणे, अरे दादा देवाच्या गळ्यात जायचं असं तर अंगाला भोसकं पाडून घ्यावं लागतं म्हणे, सुईनं टोचून घ्यावं लागतं, ते देवाच्या गळ्यात जाता येतं म्हणे, असं देवाच्या गळ्यात जाता येत नाही म्हणे. म्हणजे विचार करा, आपल्यामध्ये जर काही द्वेष जोपर्यंत संपत नाहीये तोपर्यंत देवाच्या सानिध्यामध्ये जाता येत नाही. आणि देवाच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर काय करायचं महाराज, करू आवडीने वाद, आवडीने महाराज आवड. कर्ममेळा नावाचा महाराज. आणि कर्ममेळ्यानं काय करावं, जगाच्या मालकाला शिव्या द्याव्या. जनाबाईने जगाच्या मालकाला शिव्या, जनाबाईने म्हणा अरे विद्या आजपर्यंत आमचं उष्ट खाल्लं, आमच्या ताटावर येऊ येऊ बसला आणि आज आम्हाला ज्ञान शिकवायला लागला का. कर्ममेळ्यानं म्हणावं, अरे जगाच्या मालकाला सांगावं त्या गाडी बैलाचा कासरा धरावा आणि म्हणावं तू कुठं कासरा घेऊन चाललो रे. कर्ममेळा बोलायला लागला आणि माझ्या वडिलांच्या अंगावर गाडी घालतो का तू, आहे का एवढा दम तुझ्या. हे कोण म्हणावं, संतांनी म्हणावं महाराज, संतांनी म्हणावं. का, अंतरीचा केला फळ. द्वेष संपल्याच्या नंतर ही अवस्था होत असते महाराज. विठाला त्या स्वरूपाची अवस्था होती महाराज आमच्या रामप्रभूची. हा विचार करता महाराज, रामप्रभू म्हणजे काय साधे व्यक्तिमत्व आहे का, ज्या आचरणापाशी सुद्धा आपलं आचरण थांबतं, त्या आचरणाचं एक व्यक्तिमत्व म्हणजे रामप्रभू आहेत महाराज. श्री रामप्रभू. विचार करा, काय दोनच शब्द होते ना हो, तुला वनात जावं लागेल आणि भरताला गादी द्यायची, दोनच शब्द. आजच्या रामाला म्हणून का गाव जमा कर, 2 मिनिटात रात्री जमा करून पुन्हा तुम्ही दिवस घेऊ देणार नाही. म्हणा आजच्या रामाला तू वनात जाय, आपण नाही करत नाही तर लगेच भेटायचं आपलं, आपण दोघं नाही म्हणतच नाही महाराज, म्हणणारच नाही. आणि मला शक्यच नाही
नाही ते वनाचं जमणे असं म्हणायचं की तू वनात जाय आणि याला घरच्या राज्य देऊ माझ्या बाळात नाही पुढची अवस्था काय होईल हेच कळून जातं. पण त्या रामप्रभू म्हणलं महाराज बस काही दोन शब्द की माझ्या भरताला गादी पाहिजे तू वनवासात जाय. दोन शब्द सकाळी महाराज साधे कपडे घातले लगेच वनात निघले महाराज निघून गेले. हे शब्दाचं एक प्रतिपालक म्हणजे रामप्रभू भगवंते रामप्रभू. तो काय साधा माणूस होता का जगाचा मालक होता तो तरी सुद्धा वनात जावं लागलं आपल्या आई वडिलांच्या शब्दामुळे. पण वनात गेल्याच्या नंतर महाराज काही कर्म असतात माणसाला ते कर्म सुचू देत नसतात. तुम्हाला काही त्याग असलेलं जर देवाला त्याग सुचत नाहीये तर तुम्हाला मग कशी सुचते. देवाला त्याची कर्म भोगायची वेळ आली तर तुम्ही आम्ही आहेत काय हा. तिथं गेल्याच्या नंतर महाराज वनात गेल्याच्या नंतर पाहिलं आपण त्या जंगलामध्ये सीतामाताचे काय हाल येतं लक्ष्मणाचे काय येतं रामप्रभूचे काय येतं. आणि तिथं पुन्हा एक विघ्न असं की रावण. आता विचार करा बरं का काय असतं माहिती का सीतामाताचा विचार करा. सीतामाता आहे भक्ती रामप्रभू हे ज्ञान लक्ष्मण हे संत रावण हे लोभ रावण हे काम आणि लोभ मारायचे आहे लोभ अशी 5 स्वरूपात भक्ती सीतामाता ज्ञान रामप्रभू लक्ष्मण संत रावण काम आणि मारीच्य हा लोभ हे 5 गुण त्या ठिकाणी निर्माण झाले महाराज. आता निर्माण झाल्याच्या नंतर अवस्था काय झाली बघा. जेव्हा रावण भिक्षा मागायला येणार होता त्याने ठरवलेलं होतं की आपल्याला सीतेला पळून घेऊन जायचंय. पण पळून घेऊन जायचं असं तसं प्रत्यक्षात जाता येणार आहे का नाही. त्याने विचार केला काय डोकं लावून तो मारीच्येकडे गेला आणि मारीच्येला सांगायला लागला एवढं काम आपलं करावंच लागतं म्हणजे आणि काय करायचंय असं असेल तू रामाला काय कर मूर्ख बनून जाय त्या रामाला तिथून बाहेर नाही म्हणजे भक्तीपासून ज्ञानाला बाहेर घेऊन जाणं. ठीक आहे मग आता पहिल्यांदा हा तयारच व्हायला नाही बसला पण याला वाटलं जर मी नाही जात हा मला मारायला तयार आहे म्हणून तो निघून गेला बघा. मग मारीच्याने काय केलं एक सुंदर मूर्ख म्हणजे हरिणाचं रूप घेतलं आणि आपल्या सीतेमातेजवळ जाऊन उभा राहिला. सीतेमातेनं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर म्हणायला लागले स्वामी हे जे मूर्ख दिसतं नाही हे सुवर्ण मूर्ख आहे आणि मला काय करा तुम्ही हे पाहिजे मला याच्या कातड्याची मी चोळी शिवी तुम्ही आणाय पकडून. रामप्रभू म्हणायला लागले अगं सीता हे सुवर्ण मूर्ख नाहीये तू माझ्या विश्वास ठेव ट्रस्ट मी होऊन तू माझ्या विश्वास ठेव हे सुवर्ण मूर्ख नाहीये. पण सीतामातेचा हट्ट लागला ते म्हणजे मी तुम्हाला आतापर्यंत काही मागितलं का नाही. मी वनात तिथं निघून तुमच्यापर्यंत आले की नाही अजून काही मागितलं नाही दागिने मागितले नाही साड्या मागितल्या नाही अलंकार मागितले नाही. मग आता एक एवढी इच्छा रामप्रभू विचारत पडले हे बी बरोबर आहे आजपर्यंत काही मागितलं नाही आपल्या एका शब्दावर आपल्यापर्यंत आलेली इथपर्यंत वनात आलेली आहे. ठीक आहे रामप्रभू म्हणण्यानुसार त्या मृग जळाच्या म्हणजे त्या हरिणाच्या पाठीमागे गेले. आता बघा बरं का भक्तीपासून ज्ञान हे दूर गेलं भक्तीपासून ज्ञान दूर गेल्याच्या नंतर मारीच्या पुढे गेला रामप्रभूनं बाण मारला बाण बरोबर लागला. पण उदाहरण झालं काय तिथं माहित होतं मारीचेला की आपल्याला आवाज कोणाला द्यायचा लक्ष्मणाला आवाज द्यायचा. ते मोठ्याला आवाज द्यायला लागला लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव असा 2-3 वेळेस आवाज दिल्याच्या नंतर आवाज सीतामातेच्या कानी आला. आता सीतामातेच्या कानी आल्याच्या नंतर तो आवाज लक्ष्मणाला येत होता बरं का यात काही शंका नाही. परंतु मग सीतामाताच कावरी बावरी झाली आणि म्हणायला लागली लक्ष्मण भाऊजी तुम्हाला आवाज येत नाहीये का. तेव्हा लक्ष्मणजी म्हणायला लागले आवाज मला बी येतोय पण तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही काही काळजी करू नका काही होणार नाही माझ्या भावाला काही होणार नाही मी माझ्या भावाला चांगलं ओळखतो. पण असं म्हणल्याच्या नंतर ठीक आहे परत एकदा तुमचा आवाज आला. परत आवाज आल्याच्या नंतर यांनी विचार केला आता काय करावं सीतामाता वाईट बोलायला लागली महाराज. वाईट बोलता बोलता लक्ष्मणाचा नाविलाज झाला. लक्ष्मण म्हणजे संत. मग संत तसे जात नसतात तर संत सांगायला लागले लक्ष्मण सांगायला लागले सीतामाता तुम्ही म्हणताय माझं ऐकलं नाही तुम्ही कारण माझ्या भावाला काही होणार नाही तुम्ही ऐकत नाहीयेत तरी पण तुमच्या शब्दाचा मान ठेवून मी जातो. पण एक काम करतो जाता जाता एक लक्ष्मण रेषा ओढून जातो तुम्ही त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर जाऊ नका. त्या लक्ष्मण रेषेच्या आत राहिल्या ना माझ्याशिवाय माझ्या भावाशिवायच्या आत कोणीच येऊ शकत नाही तुम्ही माझं बारकाईनं ऐका. आता असं बोलल्याच्या नंतर ठीक आहे सीतामाता तात्पुरत्या हो म्हणले. आता बघा बरं का भक्तीपासून ज्ञान पहिले गेलं आता भक्तीपासून संत बी गेले बरोबर. भक्तीपासून संत गेले ज्ञान गेले संतांनी रेष मारून दिली. आता तिकडे गेल्याच्या नंतर रावण जो कामना नावाचा व्यक्ती होता तो दुरून पाहत होता त्याला माहित होते हे दोघं निघून गेले म्हणजे विषय संपला. गेल्याच्या नंतर त्यांना काय केलं सीतेमातेला भिक्षांग द्याही असा आवाज दिला महाराज आणि भिक्षा ती घेऊन यायला सुरुवात झाली. पण तिला आठवलं
की लक्ष्मण भाऊजीने आपल्याला रेषा मारून दिलेले, याच्या पलीकडे आपल्याला जाता येणार नाही. आता एवढं म्हणल्याच्या नंतर सीतामाता म्हणायला लागल्या, रावणाला म्हणायला लागल्या, तुम्ही आत या आणि फलाहार घ्या, तुम्ही आत या, हे तुमची दक्षिणा पाणी घेऊन टाका. ते म्हणायला लागले, मी आत येत नाही, येऊ जाऊच शकत नव्हता महाराज, संतांची रेषा होती ती, संतांच्या रेषेच्या पलीकडे आजपर्यंत कोणी गेलं नाही. हा काय जाणार होता, गेला नाही महाराज, त्याला माहितच होतं आपण जाऊ शकत नाही, भस्म होऊन जाऊ, जळून जाऊ आपण, जरी रावण असलो तरी. हे संतांची रेषा होती. मग काय केलं महाराज, रेषा ओढली, म्हणजे मी जाणारच नाही, मी आत येत नाही, तुला बाहेर यावं लागल. महाराज सीता मातेचा नाविलाज झाला, सीता माता बाहेर आल्या. बाहेर आल्याच्या नंतर बस संपला महाराज. रावण फक्त हसायला लागला, कारण तेवढी शक्ती होती, तेवढा विश्वास. आणि तसं करता करता महाराज सीता मातेला कुठे घेऊन गेले, लंकेत घेऊन गेला. अशोक वाटिका, अशोक वनाची वाटिका आहे, त्यामध्ये त्रिजटा नावाची, म्हणजे कोणाची, विभीषणाची मुलगी, त्रिजटा नावाच्या मुलीचा आणि सीता मातेचा चाललेला संवाद आहे. सीतामाता म्हणायला लागली, सीतामाता म्हणायला लागली, अगं त्रिजटा सांग म्हणे, माझा काय दोष आहे म्हणे, मला रावणानं उचलून आणलं म्हणे, कमाल आहे म्हणे, एवढं रावणानं उचलून आणलं म्हणे. तेव्हा त्रिजटा सांगायला लागली, बाई तू घरी असून तुला कळलं नाही, तू घरात देव होता, तुला कळलं नाही, तुझ्या घरात संत होते, तुला कळले नाही, मी त्रिजटा आहे, लंकेत राहते, मी राक्षसाची मुलगी आहे, मला इथून कळले. तुझा पती जो राम प्रभू आहे, तो काय एकटा तुझा पती आहे का, तो जगाचा मालक आहे. आणि जगाचा मालक सांगत होता, बाई तुला, यू ट्रस्ट मी, विश्वास ठेव. तू विश्वास ठेवला का, अजिबात नाही. जगाच्या मालकावर तू विश्वास ठेवला नाही, की मुलं ज्या सोन्याचं नसतं, त्या बापाने तुला पटवून सांगितलं, पण तू ऐकलं नाही. दुसऱ्यांदा तुला लक्ष्मण नावाचा संत येतो म्हणे, तो संत म्हणजे लक्ष्मण म्हणे, भाऊजी सोड म्हणे, भाऊजीचा विचार न करू, तो बी काय साधा नाही, शेष नागाचा अवतार, बरोबर, शेष नागाचा अवतार येतो. तो तुला सांगत होता, माझ्या विश्वास ठेव, माझ्या भावाला काही होणार नाही, तू ऐकलं का, नाही ऐकलं म्हणे. बरं एवढं करून तुला ज्ञान देवाच्या जगाच्या मालकाने सांगितलं, तुला कळलं नाही, संतांना सांगितलं, तुला कळलं नाही. अगं वेडे म्हणे, एक साधी नकली दाढी मिशा लावून आलेला रावण तुला समजलं नाही म्हणे. हा, तो नकली रावण आला होता, सहज मला बाहेर येतो, तू बाहेर गेली म्हणे, आणि मग तुला शिक्षा भोगावं लागेल, तर काय करावं लागेल, शिक्षा भोगावं लागेल. ही शिक्षा भोगायचं काम कुणी केली महाराज, सीता माते. काय होत असतं, शिक्षा का भोगल्या जाते महाराज, तर आपल्या स्वतःच्या चुका असतात ना, त्या चुकाईमुळे आपल्याला शिक्षा भोगल्या जाते. विठाला एवढं सोपं आहे का महाराज, हा, देवत्व प्राप्त होणं, देवत्व प्राप्त होणं एवढं सोपं नाही हो. आपल्याला जरी वाटत असलं आपल्याला संत प्राप्त व्हावं, संत अजिबात नाही, देवाची भेट तर नाहीच नाही, पण संतांची भेट त्याच्याही पलीकडे करून मिळेल महाराज, संतांची भेट करून मिळेल, ती भेट होऊ शकत नाही आपल्याला महाराज. कितीतरी साधक आले, कितीतरी साधक गेले महाराज, पण संत येणे नव्हे महाराज, संत नाही. लाईफ इज नॉट वन, एकाच टायमाला ती संतांना लाईफ भेटली महाराज, एकदाच जीवन भेटलं संतांना, परत नाही महाराज. आणि संत कोण्या ना कोण्या रूपाने येतील, पण त्या संतांची सर, आता आम्ही चांगलं कीर्तन करतो, चांगलं करतो, गायन बी चांगलं करतात, चांगलं वाजवतो, आम्ही संत नाही येत, आम्हाला एक गुणीजन म्हणावं लागेल. गुणीजन तर आपलं एक प्रमाण आहे महाराज. आपल्याला काही काही कीर्तनामध्ये देवाचे किंवा घेतले देवाचे किंवा संतांचा महिमा गावा, त्याच्या व्यतिरिक्त मानवाची कीर्ती गाऊ नये. घेतलंच नाव तर कोणाचं घ्यावं, देवाचं नाही तर संतांचं घ्यावं. पण या ठिकाणी मी एक शब्द का वापरतो महाराज, याच्या पलीकडे एक शब्द याच्यासाठी वापरायचा बरं का, गायकवाड बाबू, याच्यासाठी शब्द वापरायचा की आपल्याला गुणीजन लोकांची आपण कास धरली बरं का महाराज, गुणीजन लोकांची कास धरली तर आपल्याला ते संतापर्यंत घेऊन जाते. बस एवढंच वाक्य, ते संतापर्यंत घेऊन जातील आणि संत मग आपल्याला देवापर्यंत घेऊन जातील. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढा, तुम्ही आम्ही संत नाही आहेत, पण तुम्ही आम्ही गुणीजन नक्कीच आहोत. विठाला म्हणून आम्हाला गुणीजन होणं महत्वाचं आहे महाराज. माझे संत भगवान बाबा गुणीजन होते महाराज. हा, विद्येची आसक्ती होती महाराज, विद्येची आवड होती संत भगवान बाबांना, कुठेही जावं आवड होती महाराज. ज्ञान ग्रहण करण्याची आवड होती, पण ज्ञान ग्रहण करता करता महाराज अभंग म्हणायला लागले, अभंग म्हणता म्हणता कीर्तन करायला लागले. असं कीर्तन करता करता महती गाजायला लागली हो संत भगवान बाबाची. आणि जेव्हा जेव्हा महती गाजायला लागते ना, तेव्हा तेव्हा मला खेकडा पद्धत सुद्धा निर्माण होत असते, जळाऊ प्रवृत्ती सुद्धा निर्माण होतच असते ना.
अरे तो कसा काय वर चालला, ओढण्याचा प्रयत्न करा. कसा ओढायचा, असा नाही मग असा ओढण्याचा प्रयत्न करा, कसा नाही तर मग कसा ओढण्याचा प्रयत्न करा. महाराज आता हे वैभव प्राप्त झाले म्हणून सांगतो राम महाराज. नाही तर काही वेळेस कीर्तन पलटे बी आणि काही वेळेस पालटे बी, बरोबर. काही वेळेस पलटे बी काही वेळेस पालटे बी. अरे पण पलटे बी पालटे बी पण एकदा जर गुणीजन लोकांचा आशीर्वाद प्राप्त झाला, एकदा संत भगवान बाबाचा आशीर्वाद प्राप्त झाला, अरे कोण आहे पाडल महाराज, कोण पाडल महाराज. एवढं सोपं आहे का. अरे फक्त उभंच राहायचं काम आहे महाराज, उभंच राहायचं काम आहे. फक्त खाली एकदा आशीर्वाद प्राप्त होणं. विठाला वाढायला लागली महाराज संत भगवान बाबाची. आणि गावोगावी नाव व्हायला लागलं. अरे बाबा काय आबाजी काय कीर्तन करतो, का आबा कीर्तन करतो, काय कीर्तनकार झालाय, असं झालंय तसं झालं. पण आम्ही तो आपणोने लुटायला गेलो मी का. काही वेळेस आपलेच आपल्याला ओढण्याचा प्रयत्न करतात महाराज. ते म्हणाले असं आहे का, मग एक काम करा ना, हा ब्रह्मचारी आहे ना, हो ब्रह्मचारी आहे, मग असंच काहीतरी करा महाराज. जिथं शयन कक्ष होतं त्या शयन कक्षामध्ये महाराज संत भगवान बाबाच्या शयन कक्षामध्ये महिलांचे वस्त्र ठेवण्यात आले. आणि महिलांचे वस्त्र ठेवल्याच्या नंतर बरोबर आरोप लावला, गाव भगवान बाबा काय कीर्तन करता म्हणे, काय लोकांना माहिती सांगता, काय संतांचा महिमा सांगता, काय जगाच्या मालकाचा महिमा सांगता. तुमच्या दारात तुमच्या घरात तुमच्या शयन कक्षामध्ये महिलांचे वस्त्र सापडावे, हीच भक्ती आहे का तुमची. नाही हो, ही भक्ती नाही माझी. हे आपलं प्रारब्धच नाही हो. मी असं कुठलाही गुन्हा केलेला नाही हो. मग पुन्हा तुम्ही गुन्हा केलाच नाही मग हे सापडे कसं काय. नाही हो माऊली, आपला असा नाही उद्देश मी कधीच नाही. मी फक्त देवाचं नामस्मरण करतो. संतांच्या व्यतिरिक्त मी कधी महिमाच गायला नाही. आणि हे वस्त्र कुठून आले काय आले माहित नाही. खोटं बोलताय तुम्ही भगवान बाबा, साफ खोटं बोलताय. अरे असं नाही, तुम्ही व्याभिचार करताय, तुम्ही लोकांना दिशाभूल करण्याचं काम करताय, समाजाला दिशाभूल करण्याचं काम करताय. याची शिक्षा तुम्हाला द्यावी लागेल. नाही हो दादा, मी असं कुठलेच काम केलेलं नाहीये, मी मला शिक्षा काय देत आहे. संत भगवान बाबांनी महाराज काही दिवस विचार केला आणि विचार केला. आणि ज्या गोष्टीमुळे लोक हे माझ्यावर आरोप लावताय, ज्या गोष्टीमुळे हा समाज मला वाईट नजरेनं पाहतोय, ते आत्मलिंग कापण्याचं काम महाराज संत भगवान बाबांनी केलं. संत भगवान बाबा बस याच्या पलीकडे कोणी आरोप घेईल का, याच्या पलीकडे कोणी नाव घेईल का. अरे माणसाला जरासा काटा मोडला, माणसाला थोडासा रात्रंदिवस त्रास व्हायला लागतो महाराज. लाही करतो माणूस, पाणी परेशान होऊन जातो महाराज. आणि आत्मलिंग कापलं महाराज संत भगवान बाबांनी. म्हणून या पूर्ती तलावर अनेक संत होऊन गेले महाराज. पण ऐश्वर्य संत म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो तर ते महाराज संत भगवान बाबा आहे. असे अनेक संत काय विचार करा मला. संत वामन भाऊचा विचार करा. खरं एवढा खडतर माणूस होता बाबा, त्याची प्रवृत्ती होती बोलायला, तोंडावर माहीत फेकून मारून खतरनाक माणूस. बस मी बोललो, मीच बोललो, पोटात बिन होतात एकच शब्द, माफीच नाही डबल. आता आम्ही रोज माफी म्हणतो, असं अजिबात नाही. मी बोललो, मीच बोललो, बस काय करायचं ते बिंदास करून घ्या मला. स्पष्ट खडतर सुरू. काय झालं हा पाठीमाग काय झालं, टाईट स्वभावाचं व्यक्तिमत्व मला वामन भाऊ. हा
मी बोललो काहीच पर्याय नव्हता. आणि जर एखादा व्यक्ती त्यांच्या विरुद्ध वागण्याचा प्रयत्न केला असतो, शब्दात तशी ताकद होती महाराज, शब्दात ताकद होती. असं होईल तसंच झालं महाराज. बरेच लोक म्हणे दररोजा उघडत नाही, दररोजा उघडत नाही, आज बसेल माणसं आहे तर जाऊ दे म्हणे, उघडत नाही म्हणे, आता उघडतच नाही म्हणजे जाऊ दे, दररोजा बंदच झालं महाराज. पण चांगलंच नाही. अरे महाराज पाणी देत नाही, तो पाणी देत नाही का, द्या हो पाणी द्या, माऊली थोडी ताण लागली, पाणी द्या. नाही पाणी नाही, पाणीच नाही म्हणे, जाऊ द्या. पाणीच नाही निघलं महाराज घरात, परत पाणीच नाही भेटलं. घर बदलावं लागलं बरं का राम महाराज, घर बदलावं लागलं पण पाणी नाही भेटलं. म्हणजे शब्दात एवढी ताकद होती महाराज, एवढी ताकद असणे याच्यासाठी निष्ठा लागते महाराज. ही आपली सगळी निष्ठा चालू आहे सगळी. आणि वाद नाही वास राईस प्लेट सारखा कार्यक्रम, ती निष्ठा तशी होती वापरून बस. असे वैराग्यवान संत होऊन गेलेले. आणि या चांगली गोष्ट आहे महाराज, समाजाचा विचार केला, या समाजामध्ये वैराग्यवान संत होऊन गेले. आणि ती गरज आहे महाराज. जोपर्यंत वैराग्यवान संत आपल्याला शिकवत नाहीत ना, मार्गदर्शन करत नाही, त्याशिवाय भरकटण्याचा समाज जागेवर येत नाही. तुमचं आमचं कोण नाही ऐकणार महाराज, पण वैराग्यवान संतांचं तुम्हाला ऐकावंच लागेल. वामन भाऊचं ऐकायचं काम केलं महाराज, संत भगवान बाबाचं ऐकायचं काम केलं, नथुराम महाराज किहाळकर अहो पक्का ऐकायचं काम केलं महाराज, किसनगिरी बाबा असतील ऐकायचंच काम केलं महाराज. तशा प्रकारे तुम्ही गावाचं जसे डोईफोडे महाराज आहेत महाराज, यांचं कसं ऐकायचं काम करतात, तसे या साधू संतांचं सुद्धा ऐकायचंच काम केलं. म्हणून महाराज समाजामध्ये जर काही रूढी परंपरा असतील पडल्या असतील तर त्या संतांच्या येतात. हे जे चरण आहेत ते संतांचे, जे ज्ञान आहे ते संतांचे, ज्यांनी ग्रहण केलं महाराज, ज्या लोकांनी ज्ञान ग्रहण केलं ते लोक आज चांगल्या व्यासपीठावर, चांगल्या विद्येवर विराजमान झालेले. कारण काय घेऊ महाराज, संतांचं ज्ञान घेण्याकरता, संतांचे ग्रंथ वाचण्याकरता कुठली आवश्यकता नाही महाराज, अजिबात नाही. मला एकानं प्रश्न विचारला, म्हणजे महाराज आम्ही ग्रंथ वाचतो म्हणे, आणि ग्रंथ वाचन करत असताना म्हणजे काही नियम आहेत का, बरं का राम बाबा, म्हणजे काही नियम आहेत का, म्हणजे कोणते नियम आहेत, म्हणजे आंघोळ वगैरे करावं लागते का, चांगले वस्त्र परिधान करावं लागतं का, असं करावं लागतं का, तसं करावं लागतं का, ग्रंथ वाचन करत असताना जागा व्यवस्थित असावं का, जागा पवित्र असावं का. मी त्याला उत्तर दिलं, म्हणलं दादा मला सांग, म्हणलं एखाद्या आईचं मुलगा असतं, छोटा असतं, 1 वर्षाचं असतं, बरोबर आहे, आणि ते 1 वर्षाचं असलेलं मुलगा जर त्याला भूक लागली तर ते आपल्या आईला दूध कुठेही मागतं, कुठेही म्हणतं मला भूक लागलेली आहे आणि मला काय करा, आपल्या छातीशी लावली. ते मुलगा कुठेही म्हणतो, ते पाहत नाही लोक आहेत का, समाज आहे का, इथं माझी आई कसं काय मला दूध पाजल, कसं जमन तिला, त्याला काही गरज नसती. त्याचप्रमाणे महाराज जे ग्रंथ आहेत ना, हे ग्रंथ जर तुम्ही वाचन करत असाल तर आपले लेकरं समजून ग्रंथ तुम्हाला आशीर्वाद देतात महाराज. ते पाहत नाही माझं लेकरू कोणी अवस्थेत आहे, हे लोकांनी उपाधी लावली महाराज, ग्रंथ अवश्य वाचा महाराज. हे तुम्हाला दूध दिल्याशिवाय राहणार नाही, ते तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, ते तुम्हाला ज्ञान दिल्याशिवाय राहणार नाही. विठाला महाराज जीवन जगत असताना मला बऱ्याच साधू संतांचे उपकार झालेले, संतांचे ऋण आहेत आपल्यावर महाराज, बरेच ऋण आहेत संतांचे. संतांच्या ऋणामधून मुक्त होणं एवढं सोपं नाही. प्रत्येक जातीमध्ये संतांचा जन्म महाराज, प्रत्येक जातीला मार्गदर्शन करणारे संत आहेत. 18 जाती जरी असल्या तरी त्या 18 जातीमध्ये महाराज संत आहेत, संत. आणि साधे जरी म्हणला महाराज, आमचे चोखोबाराय ढोरं ओढायचं काम करत होते, मेलेले जनावर ओढायचं काम माझे चोखोबाराय करत होते. पण चोखोबाराय करत असताना सुद्धा माझा जगाचा मालक त्यांचा निरोप घेत होता. जगाचा मालक त्यांना विचारत होता माझा चोखोबाराय कसा आहे, हा माझा चोखोबारायला निरोप द्यावं, जगाच्या मालकाला विचारायचं काम झालं महाराज. मग साधी गोष्ट आहे, जो कोणी ढोरं वडवत असेल, मेलेले जनावर वडायचं काम करत होते, त्याच चोखोबारायचे आज मोठमोठे मंदिर आपल्या हर्सुला बांधले महाराज. 2 कोटीचं मंदिर बांधले महाराज. एवढं सोपं आहे का? रात्रंदिवस भक्तीमध्ये असावं महाराज, लीनता असायला पाहिजे, तशी नम्रता असायला पाहिजे. नम्रता असू द्या महाराज, आणि तुम्ही कितीही मोठा माणूस पुढचा असू द्या, तो तुम्हाला नम्र झाल्याशिवाय राहत नाही. याच्याकडे कुठे श्रीमंती नव्हती. नम्रता महत्वाची आहे, नम्रता महत्वाची. मग कोण्या स्वरूपाची नम्रता आहे? अरे अंतःकरणामध्ये भाव होता. कोणाच्या होता? माझ्या संत नामदेव महाराजांच्या
अंतकरणात भाव होता म्हणून संत नामदेव महाराज शेवटच्या चरणात
बुद्धीला म्हणजे देवता बुद्धी देत तशाच प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न केला. जाता जाता परत एक सांगेन महाराज, हा तुमचा चालत असलेला 40 वर्षापासून आहे. हा असंच चालत राहू, वृद्धिगत होत राहू, याच्यामध्ये वाढ होत राहू. फक्त आता एक सांगेन की बाबा धर्माचं रक्षण करणं गरजेचं आहे. धर्माचं जे संस्थापक आहे त्याचं भीत आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे. कारण एवढं सोपं नाही महाराज. आपण सर्व मिळून हे धर्माची जोपासना करत आहोत. आता धर्मावर येणारे भरपूर काही संकट असतात महाराज, पण धर्माचं संरक्षण करणं, रक्षण करणं हे आपल्या हातात आहे. हे काय असं नाही महाराज, असे 1-2 राजे होऊन गेले महाराज, त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं महाराज. बलिदान दिल्याच्या नंतर एवढं बलिदान दिलं महाराज, स्वतःच्या रक्ताचा सुद्धा विचार केला नाही महाराज. एक महाराज नाव घ्यावं लागतं महाराज, आदरणीय महाराज नाव, एका राजाचं नाव घ्यावं लागतं, ते म्हणजे महाराज छत्रपती शिवाजी महाराज. का नाव घ्यायचं, कशासाठी घ्यायचं महाराज? तर हे जे स्वराज्य आहे ना महाराज, हे 18 पट जातीमध्ये एकत्रित करून निर्माण केलं, त्याला म्हणतात स्वराज्य. स्वराज्य काही एकट्या व्यक्तीचं नाहीये, एखाद्या जातीचं नाही, ते स्वराज्य हिंदू धर्माचं आहे. आणि हिंदू धर्माचं ऐश्वर्य संपन्न राजा म्हणून ओळखला जातो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. का ओळखू नये महाराज? अरे कुठल्याही माय मावलेलं कधी वाईट नजरेनं पाहिलं नाही असा एकमेव राजा होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे त्याच्या जलालखान्यामध्ये कधी नर्तकी नाचलीच नाही महाराज, त्याचं उलट केलं कीर्तन. ते जगाच्या मालकाची, पांडुरंगाची म्हणजे तुकोबारायची भेटायसाठी जात होते, तुकोबारायच्या कीर्तनात जात होते. अशी कितीतरी राजे होऊन गेले महाराज, त्यांच्या जलालखान्यामध्ये भरपूर नर्तकी नाचल्या, पण हा असा एकमेव राजा होऊन गेला.
नाचजी महाराज कधी नर्तकी नाचली म्हणून राजा छत्रपती शिवाजी महाराज कारण की आज ज्या कळस आहेत महाराज मंदिराला जेवढे काही कळस आहेत ते कळस सुद्धा आणि कळस टिकवण्याचं सामर्थ्य महाराज त्या राजानं आपल्याला दिलेलं आहे. असा ऐश्वर्य संपन्न वैभव संपन्न राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. का ना करावं महाराज. आणि मावळ्यांची निष्ठा तशी होती महाराज तुम्ही खुशाल विशालगडावर जाओ. अरे एकटा हा बाजी इथं लढत राहील जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे ना तोपर्यंत हा बाजी पानपणाला लावीन तोपर्यंत पावन खिंडीमधून हटणार नाही महाराज. बाजीनं म्हणावं. अरे जे वय होतं महाराज ते आराम करण्याचं वय होतं. 50-55 वर्षाचा माणूस महाराज हातात 2 तलवारी घेऊन लढायला लागला. काय भेटलंय लोकांना. जहागिरी दिली का. यांच्या नावाचे किल्ले आहेत का. यांच्या नावाचे काही प्रॉपर्टी आहेत का. अजिबात नाही. अरे 50-55 वर्षाचा माणूस हातात 2 तलवारी घेऊन लढायला लागला महाराज. किती गनिम होते समोर याचा विचार नाही केला. कोण माझ्या समोर याचा विचार नाही केला. अरे पूर्ण रक्ता बोंबाळ झाला महाराज बाजी तरी बाजी लढत होता. हो काय विचार करता महाराज. तानाजी माणूस आहे. मला फक्त निष्ठा सांगायची बरं का. निष्ठा विचार करा. तानाजी माणूस राजाच्या घरी लग्न असावं महाराज. रायबाचं लग्न आहे आणि तुम्ही लग्नाला येणार का नाही. राजे म्हणायला लागले अहो मला लग्नाला यायचंय पण आम्ही एका मोहिमेवर चाललो. हा तुम्ही मोहिमेवर चाललात मग आम्ही काय फक्त फेटा घालून मिरवायचंय का. हा आम्ही सेनापती कशासाठी आहेत. आम्ही येतो आम्ही लढायला येतो आम्ही जातीला लढायला जातो. तुम्ही आमच्या फक्त रायबाचं लग्नासाठी एवढं प्रेमानं म्हणावं. अरे आज आपल्यात लग्न असतं तर बाहेर निघू देत नाही. बाबा बाहेर निघू नको तुझ्या अंगाला हळद लागलेली आहे. अरे वर बापाला सुद्धा सांगते बगर चपलाचं खेळू नका हो काटा टोचल्या जाईल. अरे विचार करा तानाजी मालुसरे निघला. अरे सूर्याजी निघला आणि सोबत शेलार मामा सुद्धा निघला. अरे एका घरातले 3-3 व्यक्ती कुठं युद्धाला आणि म्हणायला लागले राजे जर आम्ही आलोच तर सोबत लग्न लावू आणि नाही झालं ना तर तुम्ही लग्न लावून घ्या. काय निष्ठा होती मला हे सांगायचं. मला बाकीचा भेदभाव नाही करायचा. मला फक्त काय सांगायचं निष्ठा सांगायची. एवढी निष्ठा होती महाराज राजाबद्दल एवढी निष्ठा होती. अरे कितीतरी गेले शिवाकाशीत आहो. अरे दादा मरावं लागेल तिथं फक्त. अरे राजे मेलो चालतंय फक्त मला तुमचे कपडे घालायला द्यावं. अरे काय तुमचे टोप घालायला द्या मला तुमचे पादत्राणे घालायला द्या तुमचा मला जॉकेट घालायला द्या तुमचे कपडे घालायला द्या. अरे शिवा मी तुला कपडे घालायला देतो रे. अरे पण ते खानाचं पोरग मारून टाकेल रे तुला. मी मरायला तयार आहे. मी मरायला तयार महाराज. कपडे घालून गेला आनंदामध्ये गेला. कळायला लागलं तिथं आणि म्हणाला शेवट म्हणायला लागलं महाराज इथून शेवटचा मुजरा कबूल करा बरं का. मी काही वाचू शकत नाही पुन्हा येणे नाही हो पुन्हा नाही येऊ शकत मी. कारण निष्ठा होती महाराज. निष्ठा होती निष्ठा. गेला माणूस तिकडं आला नाही परत. काय व्यक्तिमत्व होतं महाराज. अरे बाजी प्रभूच्या छातीमध्ये वरतून गोळी घातली महाराज. त्याला थोडा वरतून गोळी घातली महाराज. मेले हो जागी बाजी प्रभू देशपांडे मेले पण विचार नाही केला. बांधल मेले महाराज. कितीतरी लोकांनी राजे लाख मेले चालतील हो पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. हाच आमचा हट्ट असेल. दुसरं काही नाही पाहिजे आम्हाला. दुसरं काही नको आम्हाला. जहागिरी नको काही नको महाराज. काल विचारलं का हो तुम्ही एवढा मोठा सुंदर किल्ला बांधला काय द्यायचं तुम्हाला. देऊ का काही जहागिरी देऊ काही पैसे हिरे मोती नाणे काही देऊ का. नाही आम्हाला काही नको. मग काहीतरी मागा हो काहीतरी मागा. द्यायला तयार आहे. राजे प्रभू म्हणायला लागले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लागले आणि ते पुढचा सैनिक म्हणायला लागला राजे मला काही नाही तुम्हाला जर द्यायचंय ना एक काम करा म्हणे. या गडाच्या पहिल्या पायरीवर माझं नाव द्या. हा पहिल्या पायरीला नाव कशासाठी रे. पहिल्या पायरीला नाव काय देतो. अरे गड तुझ्या नावाचा करतो ना. हा किल्ल्याला तुझं नाव देतो. पहिल्या पायरीवर नाव काय करतो. काय पाहिजे ते सांग. नाही म्हणे फक्त पहिल्या पायरीला नाव द्या. पण ठीक आहे पहिल्या पायरीलाच का नाव द्यायचं. पण वाय विथ क्वेश्चन का द्यायचं पहिल्या पायरीला नाव. तेव्हा तो म्हणायला लागला अरे जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा राजा या किल्ल्यावर येईल ना तेव्हा तेव्हा त्याच्या पायाचा स्पर्श माझ्या नावाला होईल म्हणून मला किल्ल्यावर नाव द्या महाराज. काय होतं ही निष्ठा निष्ठा. आणि प्रत्येक समाजामध्ये एक निष्ठावंत माणूस असतो बरं का. एक निष्ठावंत माणूस असतो. समाजामध्ये या समाजाला एक देण भेटली महाराज ती मुंडे साहेबाच्या स्वरूपानं. मुंडे साहेबाच्या स्वरूपानं देण भेटली महाराज. तुम्ही पाहताय आज अट्टहास कसा चालू आहे. काय तळमळ चालू आहे महाराज आरक्षणाकरता काय तळमळ चालू आहे. पण या समाजाला मुंडे साहेबांना तारलं नाही हा समाज कधी गेला असता मुंबईपर्यंत. सोपं नाही महाराज. सोपं नाही. आपले म्हणले असते कपासी फवारायची राहिली
कोणी म्हणलं असतं हळदीला पाणी द्यायचं नाही, कोणी म्हणलं असतं हे करायचंय, कोणी म्हणतंय गणपती बाप्पा, कोणी असं अजिबात केलं नसते, मला एवढी ताकद निर्माण झाली नसती. अरे पण धन्यवाद माना महाराज मुंडे साहेब, ते तुम्हाला काही न करता प्राप्त करून दिलंय. तुम्ही कधी तुम्ही मंदिरात एकत्रित येत नाही, कीर्तनाला एकत्रित येत नाही तुम्ही, तर इथून कधी मुंबईत गेले असते तुम्ही आणि कधी एक झाले असते तुम्ही. काय उपकार आहे बरं त्या बाबाचे. सोपं नाही मला. राजनीतीमध्ये नाव घेण्यासारखे काही ठराविकच लोक आहेत मला. मुंडे साहेब आता हयात नाही आहेत म्हणून आपण त्यांचं प्रेमाने नाव घेतो, नाही तर राजनीतीमध्ये नाव घ्यायच्यासाठी माणसंच नाही राहिले. ते सकाळी एक बोलतात, दुपारी एक बोलतात, संध्याकाळी तिसरं बोलतात. काय नाव घ्यायला हा ठराविकच लोक होऊन गेले राजनीतीमध्ये, बस. त्याच्यानंतर माणसं नाही आहेत मला. हे माणूस होता त्या समाजाला तारायचं काम केलं, काही का होईना पण तुमचं नाव यादीत घालण्याचं काम केलं ते मुंडे साहेबांना. देवता स्वरूप मानल्याचं म्हणून दैवत प्राप्त झालं महाराज, दैवत म्हणून म्हणल्या जाते महाराज. शेतकऱ्याच्या जीवनासाठी संघर्ष करणं जीवनात वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडेल पण वागणार नाही भक्त भगवान बाबाचा. झाला हा कसा राजा दिसतो दिल्लीच्या दरबारात, स्वारी येणार परळीला हार भरले टरकात. होती शेतकऱ्याची जाण, होता त्यांचा तो स्वाभिमान. गावोगावी फिरला नेता तो महान. विसरू नका समाजाचे भान, होते भगवान बाबा वामन भाऊ शान. मुंडे साहेब झाले आराध्य दैवत, ठेवा त्यांच्या शब्दाची जाण. शब्दाची जाण ठेवा, परत नाही होणार मला. एकदाच होऊन जातात. काय आट्टा हा चालू आहे महाराज त्या माणसाचा. उपोषणावर बसलेल्या माणसाचा विचार करा. रात्रंदिवस उपोषणावर किती झगडतोय माणूस समाजाकरता, किती अट्टहास करतोय माणूस समाजाकरता. अरे माझा समाज जो भरकट चाललाय त्या समाजाला रेषे खाली आणण्याकरता माणसाचे अट्टहास चालू आहेत मला. काय विषय मला आपला काही जातीवेदन धर्माचा तो विषय सोडून द्या, पण ही निष्ठा बघा ना तुम्ही. काय आता चालू आहे आज महाराज तिथं उपोषणा करता. काय खाल्लंय काय पिल्लायचं मेळ नाही महाराज. काय अवस्था चालू आहे, वरतून पाण्याची ही अशी अवस्था आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जर तिथं आपण टिकून राहायचंय समाजाकरता, मग याच्यावर तुम्ही हे लक्षात घ्या की मुंडे साहेब किती महत्वाचे. करत नाही महाराज, करत नाही. असो, या व्यक्तिमत्वाची जाण ठेवा. धर्माचं कार्य करत राहतात तुम्ही महाराज, धर्माचं काम सुद्धा करत राहा. जाता जाता एक सांगेन महाराज, ज्या गणपती बाप्पाची आराधना करताय, भक्ती करताय, पूजा करताय महाराज, एक वचनानं निष्ठे भावतेनं आणि एक निष्ठ भावानं मांडा महाराज. गणपती तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. प्रारंभी करू गणपती विद्या दया सागरा. हे अज्ञान धर्म बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका भक्ता तो सवी. प्रारंभी नमितो गणपती गौरी सुता मोरया. गौरी सुता मोरया. हे गोड दैव देव महाराज. कोण्या अवस्थेत मांडताय त्याच्याशी गरज नाहीये. कोणाच्या झोपडीत मांडला तरी आनंदाना,
घरात मांडा तरी आनंदानं, देव मंदिरात मांडा तरी आनंदानं, देवाऱ्यात मांडा तरी आनंद, अरे नवीन नवीन शेतात मांडा तरी सुद्धा आनंदाने मांडा. कधी तक्रार नाही मला इथं का मांडलं, मला तिथं का मांडलं. बरं एवढी पूजा विधी होऊन सुद्धा पाण्यात फेकल्या जाते. कधी कोणाला फोन आला का, अरे बाबा एवढी 10 दिवस पूजा केली रे बाबा आणि शेवटी पाण्यात फेकून दिलं. कधी असं झालंय का तुम्हाला स्वप्नात तरी देव आला का, देवाला दिला का महाराज. द्यायचं काम केलं असं, फक्त सुख द्यायचं काम केलं, सुख प्राप्त करायचं काम, आनंद देण्याचं काम केले महाराज. कुठल्याही अवस्थेत होता तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. पहा झाले पुरे 1 वर्ष, एका वर्षाने होतो एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणून हा परामर्श. एका वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, आलं ओळख साऱ्या घराचे, कधी येतील दिवस सुखाचे, सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी तो माता, चरणी देवी तो माता. जमलं नाही का. तेच पण बाबा जमलं की नाही म्हणलं तर कसं आता अतिशय विद्वान लोक आहे माझ्यासमोर बसलेले, बुद्धिमान लोक आहेत, तपोध ज्ञान सगळेच बसलेले. गणपती सानिध्य आपण आणि जाता जाता एकच म्हणे, बाबा गणपती बाप्पाला जे काही प्राप्त असेल, जे काही तुम्हाला मागायचं असेल ते तुम्हाला गणपती बाप्पा दिल्याशिवाय राहणार नाही. मला सर्वस्व देऊन टाकेल तुम्हाला. फक्त भक्तिभावानं, निश्चित भक्तीनं त्याच्याशी काय करायचं, शरण जाणं गरजेचं आहे. महाराज नामदेव महाराज ते सांगतात, बाबा 6 प्रकारची भक्ती केली पण लोटांगणाची भक्ती सुद्धा मी करायचं काम केलं. महाराज जाता जाता एक सांगेन महाराज, जितनी राहगी थी आप लोगों ने मेरे बारे में, उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. आज मैं यहाँ खड़ा, कल कोई और है, वो भी एक दौर है, ये भी एक दौर है. इस दुनिया ने मुझे प्यार दिया, सम्मान दिया, इज्जत दिया, किसी ने भाई कहा, किसी ने बेटा कहा, किसी ने दोस्त कहा, वो भी एक दौर है, ये भी एक दौर है. जितनी राहगी थी आप लोगों ने मेरे बारे में यार, उतनी तो कोई बढ़िया बात नहीं है. और ये तो आशीर्वाद है इन संत लोगों का, वरना मुझ में से कोई खास बात नहीं. या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने हे चालत असलेले महाराज. असो महाराज किती विद्वान असू द्या, अथवा किती ज्ञानी असू द्या महाराज, आणि किती कीर्तन केसरी असू द्या, किती ब्रह्मचारी कीर्तनकार असू द्या, किती व्यक्तिमत्व कीर्तनकार असू द्या, नवे नवे तुम्हाला सर्व ज्ञानाचा ज्ञान करणारा कीर्तनकार असू द्या, पण एका संतांचं नाव घेतलं की त्या ठिकाणी थांबावं लागतं महाराज. विद्वत्ता संपून जाते. ज्ञानेश्वर